Good morning, students. In the previous lecture, we have learned the parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb. Today, we are going to see the next parts of speech, that is शब्दांच्या जातीमधील पुढील शब्दांची जात आहे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे बघा मुलांनो. प्री म्हणजे अगोदर आणि पोझिशन म्हणजे जागा. ज्या शब्दाची जागा नामाच्या अगोदर असते त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. समजा उदाहरण एक बघा, प्रिपोजिशन जॉईन्स पार्ट्स ऑफ सेंटेन्स मीन्स when we make a sentence, a parts of speech preposition is very important in that sentence. For example, I found my keys on the car. असं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये बघा नाऊन हे द कार. त्या नाऊन द कारच्या नेमका अगोदर तो आलाय ऑन. मग ऑन, इन, अंडर, ओव्हर, नियर, बिटवीन, पोझिशन. बघा प्री पोझिशन मी त्याची पोझिशन दाखवतो. ऍक्च्युअल मराठीमध्ये प्रिपोजिशन ही नंतर येतं. जसं बघा पक्षी आहे झाडावर. पक्षी झाडावर आहे. झाड हा शब्द आधी येतो नंतर वर येतो. मराठीमध्ये प्रिपोजिशन ही नंतर येतात, नामाच्या नंतर येतात. मराठीत उलटे असले तर इंग्लिशमध्ये मात्र ते नावाप्रमाणे आहे प्रीपोजिशन म्हणजे अगोदर येतात ते. बघा जर मी ते नसतं वापरतं काय झालं असता, आय फाउंड माय कीज द कार. वाक्य अर्थ झाला असता आय फाउंड माय कीज. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे, मला माझ्या चिल्ल्या सापडल्या. पण द कार म्हणायचं आणि पुढे ऑन म्हणायचंच नाही तर त्याचा अर्थ निघत नाही. पण मी असं म्हटलो आय फाउंड माय कीज ऑन द कार म्हणजे मला माझ्या गाडीवर चाव्या सापडल्या. किंवा आय फाउंड माय कीज इन द कार, आय फाउंड माय कीज नियर द कार. अशा प्रकारे आपण ऑन, इन, अंडर, ओव्हर, नियर, बिटवीन, हिअर, बिसाइड, बिनीथ, अवे, ऑफ, ऑन, टू यासारखे काही प्रिपोजिशन वापरून वाक्य बनवू शकतो. एक साधं वाक्य बघा, द बर्ड इज ऑन द ट्री असं म्हटलं आणि मी जर नुसतं म्हटलं द बर्ड इज द ट्री तर उत्तर वेगळं होतं. द बर्ड इज द ट्री म्हणजे झाडच पक्षी होऊन गेलेलं आहे. द बर्ड इज द ट्री. पण द बर्ड इज ऑन द ट्री मीन्स पक्षी झाडाच्या फांद्यांवर बसलेला आहे. द बर्ड इज इन द ट्री म्हणजे झाडांच्या ज्या मध्ये फांद्या असतात त्या फांद्यांच्या मधल्या फांदीमध्ये एखाद्या फांदीवर तो बसलेला आहे इन म्हटल्यामुळे. द बर्ड इज अंडर द ट्री झाडाच्या खाली म्हणजे जमिनीवर बसलेला आहे तो खाली, झाडाच्या खाली असं होतं. नियर द ट्री म्हणजे झाडाच्या जवळ. म्हणजे अशा प्रकारे आपण नियर, ऑन, इन, अंडर, ओव्हर, बिटवीन यासारखे शब्द वापरून ते वाक्य पूर्ण करू शकतो. यालाच म्हणतात प्रिपोजिशन. म्हणजे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, शब्दाला योजून वापरलेलं, शब्दाला जोडून येणारं. अर्थात मराठीमध्ये नामाला जोडून वापरल्या गेलेल्या शब्दाला प्रिपोजिशन असं म्हणतात. या ठिकाणी बघा ऑन म्हटलंय. On would not make sense without it means on has a specific meaning and it is very important because without preposition the sentence has no meaning, that is meaningless sentence. बघा या ठिकाणी म्हटलंय प्रिपोजिशन ऍक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन टू पार्ट्स ऑफ सेंटेन्स. दोन वाक्यांच्या मधलं तो ब्रिजचं काम करतो, एक प्रकारे जोडण्याचं काम करतो, महत्वपूर्ण काम करतो. लोकेशन सच ॲज लोकेशन अँड टाईम. इन्फॉर्मेशन सांगताना तो लोकेशन सांगतो, टाईम सांगतो वगैरे. याच्या अनेक प्रिपोजिशन असतात. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेली बघा. एक एक्झाम्पल खूप छान दिलं त्यांनी. एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सच्या जवळपास आपण एखादं ऑब्जेक्ट घेतलं, समजा पिन घेतली, एखादी टाचणी पिन. ती पिन जर इथे ठेवली तर आपण काय म्हणणार, द पिन इज नियर द बॉक्स. हा बॉक्स समजा, हा बॉक्स आहे, हा क्युबॉइडिकल बॉक्स आहे. या क्युबॉइडिकल बॉक्सच्या जवळ तो ठेवलाय तर तो म्हणतो आपण इट इज ॲट द बॉक्स. समजा त्या बॉक्सच्या वर ठेवला आणि वर टेकून दिला इथं तर आपण म्हणतो द पिन इज ऑन द बॉक्स. या बॉक्सच्या मध्येच ती पिन ठेवून दिली तर म्हणणार आपण द पिन इज इन द बॉक्स. समजा
मागे ठेवली आपण इकडे ह्या उभे इकडे ठेवली तर आपण काय म्हणणार द पिन इज बिसाइड द बॉक्स द पिन इज बिनीथ द बॉक्स बॉक्सच्या खाली ठेवली आणि एक अंतर ठेवून असेल म्हणजे मध्ये गॅप असेल याच्या ही पिन त्याच्या पिन बॉक्स ठेवलं तर टेकली त्यामध्ये बिनीथ झाली पण टेकली नाही खाली डायरेक्ट म्हणजे पी बॉक्स वर आहे त्याच्या खाली ती वस्तू टेबल आहे टेबलाच्या खाली आहे ठेवलं समजा अशी कल्पना करा तर अंडर द बॉक्स जसं आपण अंडर द टेबल अंडर द चेअर अंडर द बॉक्स अंडर द कार असं म्हणू शकतो तसं टाईप्स आहे ती म्हणजे अंडर ओव्हर आल्याने समजा एखादी पिन आहे ती वर तरंगून ठेवली अशी वर टेकलेली आहे ती टेकलेली नाहीये हा बॉक्स मोकळा आहे त्या बॉक्सच्या वरती मोकळी ती हलते वरची वर अशी तर ऑन द ओव्हर द बॉक्स असं म्हणता येईल पिन इज ओव्हर द बॉक्स जसं आकाशात पक्षी उडतात द बर्ड्स आर ओव्हर द ट्री द बर्ड्स आर ओव्हर माय हेड द काइट इज ओव्हर माय हेड द फॅन इज ओव्हर माय हेड द रूफ इज ओव्हर माय हेड म्हणजे ओव्हर हा शब्द आपल्याला दोन वस्तूंमध्ये अंतर दाखवतो त्या अंतरातून मुळे कळतं की ही वस्तू वर आहे पण वर अंतर जास्त तर अशा प्रकारचं तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले मग या सगळ्यांना आता कळलं असेल ऑन इन अंडर ओव्हर नियर बिटवीन अमंग अवे टू ॲट ऑन टू इन टू अंडर बिसाइड थ्रू थ्रू आउट till, until, despite, for, about आणि इथं मोठी लिस्ट दिली आपण ती चेक करून घेऊया बघा about, above, across, after, against, along, among, around, at, before, behind, below, beneath, beside, between, beyond, by, despite, down, except, for, from, in, inside, into, like, near, off, on, onto. ऑन आणि ऑन टू थोडा फरक आहे ऑन म्हणजे वरती ऑन टू म्हणजे दिशा दाखवतो आपण म्हणजे एखाद्या वस्तूने ती गती पण आहे एखाद्या वस्तूने म्हणजे मांजरीने कपाटावर उडी मारली कपाटावर उडी मारली तर आपण काय म्हणणार तर द कॅट जम्प्ड ऑन टू द कबर्ड पण समजा ती त्या टेबलावरच म्हणजे त्या कपाटावरच उभी आहे ऑलरेडी अगोदरच उभी आहे तर द कॅट इज ऑन द कबर्ड असं म्हणता येतं म्हणून ऑन आणि ऑन टू फरक आउट आउटसाइड ओव्हर पास्ट सीन्स थ्रू आउट थ्रू आउट टिल टू टवर्ड्स अंडर अंडरनीथ until up upon with within without these all are prepositions आणि हे नेहमी त्या शब्दाच्या आधी येतात तसं आपण म्हटलो अबाउट तर आय नो अबाउट यू मला तुझ्याबद्दल माहिती आहे द अबो लाईन्स आय लाईक किंवा आय लाईक द अबो लाईन्स किंवा आय लव्ड अबो लाईन्स अक्रॉसच्या पलीकडे आय द डॉग वॉज अक्रॉस द रोड किंवा द कॅट वॉज अक्रॉस द रोड आय विल कम आफ्टर यू आय विल कम द आफ्टर द गेस्ट अरायवल पाहुण्यांच्या आगमनानंतर मी येईल नंतर जसं मंडे कम्स आफ्टर ट्यूजडे मंडे कम्स आफ्टर संडे संडेच्या नंतर मंडे येतो मंडे कम्स आफ्टर संडे असं म्हणता येतं अगेन्स्टच्या बाजूने अगेन्स्ट द वॉल अगेन्स्ट हिम अशा अर्थाने अलॉंग अमंग अलॉंग इकडे अमंग शब्द आहे का बघा अमंग आहे अमंग अलॉंग अमंग अराउंड या सगळ्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करावा लागेल केव्हा तरी आपण याच्याबद्दलही डिटेलमध्ये बोलू सध्या प्रिपोजिशन म्हणजे नामाऐवजी नामाच्या जोडीला नामाला योजून वापरल्या गेलेल्या शब्दाला प्रिपोजिशन असं म्हणतात दीज आर ऑलवेज बिफोर द नाउन then we are going to see the another parts of speech that is conjunction conjunction म्हणजे दोन शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी जो कनेक्टर म्हणून आपण वापरतोय कनेक्टिंग वर्ड म्हटलेला conjunctions are called connecting words
उदाहरणार्थ and, or, but, also, not only but also यासारखे शब्द हं, हे दोन वाक्यांना, दोन फ्रेजेसला किंवा दोन नामांना किंवा दोन वस्तूंना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो. त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हटलेलं आहे. बघा दोन प्रकार केले त्याच्यावर, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे कोणते? ज्या दोन स्वतंत्र अर्थाच्या वाक्यांना जोडण्यासाठी जो शब्द वापरते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, ज्याच्यामध्ये वाक्य तोडले तर त्यांचा काही अर्थ बदलत नाही. सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये मात्र ते तोडल्यानंतर वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळे त्यात थोडा बदल आहे. बघा या ठिकाणी कनेक्ट वर्ड्स फ्रेजेस इंडिपेंडेंट क्लॉज म्हटलं. बघा इंडिपेंडेंट क्लॉज, दोन इंडिपेंडेंट क्लॉज जोडण्यासाठी म्हणजे ते तोडल्या तर त्याचा काही अर्थ बदलत नाही. उदाहरणार्थ बघा, स्पॉट अँड आय डिड नॉट स्टॉप. स्पॉट अँड आय डिड नॉट स्टॉप रनिंग. वॉकिंग but once, for we were not tired. असं जे वाक्य आहे किंवा त्यापेक्षा सगळं सोपं वाक्य, आय एम राहुल बट ही इज गोपाल. आय एम राहुल बट ही इज गोपाल. मी राहुल आहे परंतु तो गोपाल आहे. मग परंतु म्हटल्याने ते परंतु काढून टाका तर सुद्धा हा राहुल आणि हा गोपाल हे दोन वाक्य स्वतंत्र बनतात. आय वेंट टू स्कूल अँड माय टीचर गिव्ह मी अ नोटबुक. मी शाळेत गेलो आणि माझ्या सरांनी मला नोटबुक दिली. किंवा डू यू लाईक टी और डू यू लाईक कॉफी. त्यामध्ये डू यू लाईक टीला वाक्य तोडून टाका, डू यू लाईक कॉफीला वाक्य तोडून टाका. दोन्हीला अर्थ सेपरेट आहे. ते कोऑर्डिनेट करायचे. थोडक्यात दोन फ्रेजेसला, दोन शब्दांना, दोन इंडिपेंडेंट क्लॉजला जोडण्यासाठी अँड, बट, ऑर यासारखे जे शब्द वापरतात किंवा फॉर, ते शब्द हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये आहेत दो, अल्दो, टिल, अंटिल, वेन वगैरे. हे सुद्धा कंजंक्शनच आहे. कंजंक्शन म्हणजे दोन, त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. दोन शब्दांना, दोन फ्रेजेसला, दोन वाक्यांना, दोन इंडिपेंडेंट वाक्यांना जोडण्यासाठी जो शब्द वापरतात त्याला कंजंक्शन असे म्हणतात. अँड, बट, ऑर, अल्दो, टिल, अंटिल, वेन, ॲज सून ॲज ही सगळी कंजंक्शन असतात. फक्त त्यातले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वेगळे आणि सब ऑर्डिनेटिंग वेगळे. आता इथे मी यावर जास्त डिटेल बोलणार नाही मुलांनो. ऑलरेडी आपल्याला वाक्याचे जे प्रकार आहे, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजे जेव्हा आपण क्लॉज नावाचा भाग शिकणार आहे तेव्हा क्लॉज शिकताना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन या आपल्याला त्यावेळेला डिटेलमध्ये शिकणं गरजेचं असतं. त्यावेळेला आपण त्याच्यावर पुन्हा एकदा डिटेल चर्चा करू. टिल देन नाव आय एम गोइंग टू गो हेड. नेक्स्ट parts of speech. The last parts of speech is interjection. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे केवल प्रयोग म्हणजे का, तर एखाद्या भावना, एखादी व्यक्तीला जर भावना व्यक्त करत असते एखादी, ती भावना कोणती असते? राग, द्वेष, मत्सर, लोभ. त्यामध्ये अँगर असतं, हर्ष असतो म्हणजे हॅपीनेस असतं, सॅड असतं, डिलाईट असतो. असे वेगवेगळे प्रकारचे माणसाचे मूड असतात बोलण्याचे. त्या मूडला दाखवण्यासाठी स्ट्रॉंगली एक्सप्रेस करण्यासाठी, वेन वी एक्सप्रेस सम थॉट्स, सम वर्ड्स, our emotions strongly, then that strong word is called interjection. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो का, ओ यू आर हिअर, रिअली, आर यू ओके, आर यू ओके, डू यू नो, ouch, okay, alas, hey, please come at me, किंवा प्लीज कम टू मी. अशा प्रकारची वाक्य आहे. त्यामध्ये मग ओ, अलास, ओके, हॅलो, फेल, ए असे जे शब्द आहे, किंवा आपण त्यामध्ये कधी कधी हाऊ गुड, हाऊ टेरिबल, हाऊ डेंजरस, हाऊ लकी, हाऊ गुड, हाऊ बॅड, हाऊ टेरिबल असे जे शब्द प्रयोग आपण करतो त्यांना सुद्धा आपण इंटरजेक्शन्स म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला काही महत्त्वाचा भाग इंटरजेक्शनमध्ये शिकायला मिळाला. पुढचा एक भाग आहे आर्टिकल्स. आता आर्टिकल्स खरं म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग नाही आहे, पण आपण वर एक वाक्य बोललो होतो बघा काल याच्या अगोदरच्या लेक्चरला, की वाक्यामध्ये या ठराविक शब्दांना प्रचंड किंमत असते
आणि ती किंमत असल्यामुळेच त्या वाक्याला एक व्हॅल्यू येतो. ते वाक्य एक महत्त्वपूर्ण वाक्य बनतं. मग जसं नाउन शिवाय, प्रोनाउन शिवाय, ॲडजेक्टिव्ह शिवाय, ॲडवर्ब शिवाय, व्हर्ब शिवाय वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही, तसं आर्टिकल सुद्धा अति महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्याशिवाय आपल्याला वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ आपण असं म्हटलं, देर इज डॅश डॅश मॅन. देर इज डॅश डॅश मॅन जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे देर इज अ मॅन. अ मॅन म्हणणं खूप महत्वाचं आहे. म्हटलंच गेला पाहिजे. किंवा देर वेअर सम मेन, तसं म्हटलं म्हणजे तो आर्टिकलचा भाग नाहीये. पण अँड द हे 3 आर्टिकल इंग्लिशमध्ये, त्याला उपपदे असं म्हणतात. ही उपपदे अँड और द आहे. त्यात आणि अँड एकच आहे, कारण चा अर्थ एक आणि अँडचा अर्थ एक आणि चा अर्थ निश्चित. हे अनिश्चित सर्वनाम आहे, अनिश्चित आर्टिकल आहे. अँड पण अनिश्चित आर्टिकल आहे, म्हणजे इनडिफिनिट आर्टिकल आहे. आणि द मात्र डेफिनेट आर्टिकल, कारण ते फिक्स वापरतो. जसं एक मनुष्य आपल्या समोर दिसतो, आपण काय म्हणतो, देर इज अ मॅन. पण तोच मनुष्य आपल्याकडे येऊ राहिला तर आपण काय म्हणतो, द मॅन इज कमिंग टवर्ड्स अस. पुन्हा तुम्ही त्याच माणसं म्हटले, द मॅन इज माय अंकल. द मॅन इज गिव्हिंग मी 100 रुपी नोट. द मॅन इज टॉकिंग विथ मी. द मॅन हॅज गिवन मी अ लॉट ऑफ मनी. असं जे वाक्य म्हणतो मी प्रत्येक वेळेला द मॅन म्हटलं बघा. म्हणजे अँड हे अनिश्चित उपपदे आहे, आर्टिकल्स आहे. पण द मात्र हे निश्चित उपपद आहे. त्यामुळे आर्टिकल इज ऑलवेज प्रिसीड अ सिंग्युलर नाउन अनलेस अ नाउन इज युनिव्हर्सल ऑर ऑल एनकम्पासिंग. म्हणजे जर ते युनिव्हर्सल असेल, एकमेव असेल जगामध्ये, त्याला आपण काही वापरतो, त्यामध्ये अँड आर्टिकल वापरतो. तर आर्टिकल हे एका वस्तूला वापरण्यासाठी काही आणि अँडचा अर्थ एक होतो, म्हणून दचा अर्थ अनेक होत नाही. मुलांना अनेक वस्तूला द वापरत नाही, उलट वापरत पण नाही आपण. उदाहरण बघा, आय सॉ अॅन ॲपल. आय सॉ अॅन ॲपल, मी एक सफरचंद पाहिलं. आता एक होतं म्हणून अॅन वापरलं, पण समजा अनेक असेल तर आय सॉ ॲपल्स. पण गेला, अॅन पण गेला, आणि दही नाही आला. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे दचा अर्थ अनेक वचन नाही होत. मग एक वचनी म्हणून वापरतात, हे मान्य आहे आपल्याला की आणि अँडचा वापर एक वचनी होतो. पण खरं तर द ही एक वचनीच आहे ना. आपण बघा बघितलं बघा, देर इज अ मॅन, तिथे मी एक मनुष्य पाहिला, तोच मनुष्य इकडे येऊ राहिला ना, म्हणून तेव्हा आपण द मॅन म्हटलं. म्हणजे द ही सुद्धा एक वचनी वस्तू आहे. फक्त द आपल्याला अनेक वचनी वस्तूलाही कधी कधी वापरतो. द पेन्स वेअर, द पेन्सिल्स, द डॉग्स, द कॅट्स असं म्हणता येतं, बरोबर नाही. पण जनरली या अर्थात त्याचा वाक्याचा उपयोग आपला होतो. जसं बघायचं म्हटलंय, नॉन स्पेसिफिक, स्पेसिफिक किंवा डेफिनेट आर्टिकल आहे द, आणि नॉन स्पेसिफिक म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकल आहे अँड. मग पार्टी, काही वाक्य चेक करूया आपण. अ पार्टी वॉज प्लॅन्ड इन हिज ऑनर. त्यांच्या सन्मानार्थ आपण पार्टी अरेंज केली. अ पार्टी वॉज, एक पार्टी अरेंज केली. द पार्टी नव्हते. द पार्टी केव्हा म्हणू आपण, ह्याच पार्टीला बोलतो. द पार्टी बघा, अ पार्टी वॉज प्लॅन्ड इन हिज ऑनर अँड ही गेव द पार्टी. द पर्सन मिस्टर पाटील गेव द पार्टी. म्हणजे त्या पार्टीबद्दल, ती पार्टी जी स्पेसिफिक झाली, आता ज्या पार्टीबद्दल आपण बोलतोय त्याच पार्टीबद्दल पुन्हा पुन्हा बोलताना द पार्टी म्हणता येतं. बघ आले, द पार्टी वेंट वेल लास्ट वीकेंड. मागच्या आठवड्यात ती खूप चांगली पार्टी झाली. जिम वॉज अॅन ऑनररी मेंबर ऑफ याच क्लब. द बॉय, बघा द बॉईज आला बघा, द बॉईज. इथं द बॉईज यासाठी तो द ने आलेला. बॉईज हे परफेक्ट आपल्याला माहीत झाले, कोणते तरी मुलं आहे फिक्स, ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय, त्या फिक्स मुलांबद्दल आपण बोलतोय, ते स्पेसिफिक मुलांबद्दल बोलतोय, म्हणून द आलाय. अनेक वचन म्हणून द नाही, बरं का मुलांना. असं तरी चाललं असतं, अ बॉय, पण द बॉय वॉज चाललं असतं. पण इथे अनेक वचन आल्यामुळे आणि बॉईज आल्यामुळे द आलंच आहे ऑलरेडी. यस लावणं न लावणं आपला नंतरचा भाग आहे. द बॉय वॉज पण बरोबर आहे, द बॉईज वेअर पण बरोबर आहे, द मॅन बरोबर आहे, द मेन बरोबर आहे, द डॉग बरोबर आहे, द डॉग्स बरोबर आहे. कारण आपला विषय स्पेसिफिक त्या घटकावर बोलण्यासाठी द वापरलाय, एक क्वेश्चन आणि क्वेश्चन म्हणून अजिबात नाही. द बॉईज वेअर फाउंड फिशिंग
नियर द ब्रिज, ब्रिज जवळ ते मासे पकडताना आम्हाला दिसले. कल्चर अफेक्ट्स, कल्चरच्या अगोदर काय आलं का, अ नाही, अँड नाही, द नाही. कल्चर अफेक्ट्स इंडिव्हिज्युअल्स, पण द कल्चर, मग या कल्चर बद्दल काहीच नाही, पण नंतर त्याच कल्चर बद्दल बोलायला लागलो लगेच आपण द वापरा. म्हणजे एखाद्या वस्तूचा परिचय झाला आपल्याला का त्याच वस्तूबद्दल पुन्हा पुन्हा बोलताना आपण द वापरतो. द कल्चर अँड हिस्ट्री ऑफ द मिसिसिपी रिव्हर. आता तुम्ही मला याला का द वापरलं, मग याचा तर कुठे उल्लेख आला नव्हता अगोदर. पण जगामध्ये मिसिसिपी नदी एकच आहे, जगातल्या एकमेव वस्तूला आपण द वापरतो. द मिसिसिपी, द गोदावरी, द बाणगंगा, द हिमालया, द रॉकी, द अँडीज, द रामायण, द महाभारता. कारण ही जगातला एकमेव ग्रंथ, म्हणजे एकमेव ग्रंथ, एकमेव तारा, एकमेव नदी, एकमेव पर्वत, एकमेव डोंगर, एकमेव शेत, काय जे असेल ते. द डाटा विल बी इव्हॅल्युएटेड, डाटा विल बी इव्हॅल्युएटेड. म्हणजे इकडं मात्र द आणि द वापरला तरी बरोबर आहे, नाही वापरला तरी बरोबर आहे, अशा प्रकारचा एक प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. अ अँड द, आपल्याला याच्याबद्दल आर्टिकल्स नावाचा जो भाग आपण जेव्हा शिकू त्यावर आपण डिटेल्समध्ये आर्टिकलवर चर्चा करू. तोपर्यंत या भागावर आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. हा भाग तुम्हाला सगळ्यांना कळला असेल असं मला वाटतं. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो सेंटेन्स स्ट्रक्चरचा आहे. खरं म्हणजे पण व्हॉट इज अ सेंटेन्स, सगळ्यांना माहिती आहे. अ सेंटेन्स, अ बेसिक सेंटेन्स इज कम्प्लीट थॉट और कम्प्लीट आयडिया. शब्द असतात मुलांना, अक्षर असतात, अक्षरांपासून शब्द बनतात. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द आणि अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक वाक्य लिहिलं बघा, वन ऑफ टू मेन पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. किंवा दुसरं एक वाक्य घेऊया आपण, खरं म्हणजे ही जम्प्ड ओव्हर द ब्रिज. ही जम्प्ड ओव्हर द ब्रिज. याच्या ऐवजी मी असं म्हटलं असतो, द ब्रिज ओव्हर ही जम्प्ड, द ब्रिज ओव्हर ही जम्प्ड. तर या वाक्याला काहीच अर्थ नाही, का ते वाक्य नाहीच आहे. कारण आपली एक सिक्वेन्स आहे ना, 1 नंबरला पाहिजे सब्जेक्ट, 2 नंबरला पाहिजे क्रियापद, 3 नंबरला पाहिजे ऑब्जेक्ट किंवा एक्सटेन्शन. मग इथं वाक्य बरोबर आहे, ही जम्प्ड ओव्हर द ब्रिज, ही जम्प्ड इन द रूम, ही जम्प्ड इन द रिव्हर, ही जम्प्ड ओव्हर द टेबल. अशा प्रकारे म्हणजे आपण जे वाक्य बनवतोय त्या वाक्याला एक सिक्वेन्स असते. म्हणून या वाक्याचा अर्थ आला बघा, अ बेसिक सेंटेन्स इज कम्प्लीट थॉट और आयडिया, सब्जेक्ट, प्रेडिकेट. म्हणजे 1 नंबरला पाहिजे सब्जेक्ट और 2 नंबरला पाहिजे प्रेडिकेट. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय असेल तर फक्त मी आज म्हणतो, इथं सब्जेक्ट म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता, आणि इथं विधेय म्हणजे क्रियापद. कर्त्याचं वाक्य बाजूला करायचं, कर्माचं वाक्य विधेयाचं वाक्य म्हणजे क्रियापद वाक्य तोडायचं, त्याला म्हणतात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. या वाक्यात बघा, वन ऑफ टू मेन पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, हे सगळं एवढं सब्जेक्टच आहे. वन ऑफ टू मेन पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, असं वाक्य येतं. वॉज व्हेरी इम्पॉर्टंट हे झालं प्रेडिकेट. तर सब्जेक्ट हे मोठे मोठे सब्जेक्ट होऊ शकतात. ते सब्जेक्ट नाम किंवा सर्वनाम असू शकतात, छोटे छोटे राहू शकतात. आता आय एम हॅपी, वी आर हॅपी, यू आर हॅपी, ही इज हॅपी, ही इज हॅपी, शी इज हॅपी, इट इज हॅपी, दे आर हॅपी, दे आर लकी, राम इज लकी, गोपाल इज लकी, कविता इज लकी, द बॉयज आर लकी. या प्रत्येक शब्दात राम, गोपाल, गणेश, मी, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सगळे नाउन होते आणि हे सब्जेक्ट सगळे प्रेडिकेट होते. आणि पुढे जे वाक्य आलं होतं, इज हॅपी, आर हॅपी, वॉज हॅपी, इज हॅपी, ते सगळे प्रेडिकेट झाले. म्हणजे क्रियापदापासून पुढच्या भागाला प्रेडिकेट म्हणतात. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपण क्लॉजेस जेव्हा शिकवू तेव्हा या भागावर अजून डिटेल आपण बोलणार आहोत. इथे फक्त सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय असतं हे समजून घ्या. प्रेडिकेट बघा, वन ऑफ द मेन पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स कंटेनिंग वर्ब. हे जसं कंटेनिंग नाउन असतं तसं इथे कंटेन वर्ब असतं. म्हणजे वाक्यातलं नाम किंवा सर्वनाम म्हणजे वाक्यातलं सब्जेक्ट आणि वाक्यातलं क्रियापद म्हणजे वाक्यातलं प्रेडिकेट. तर अशा प्रकारे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सुद्धा आपल्याला ओळखू येतात. अजूनही काही बोलण्याचे भाग आहेत पण ते आपण
नंतर विचारात घेऊ. तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.